अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांनी सांभाळावं असं मोठं विधान खासदार संजय राऊतांनी केलेलं आहे। सध्या अर्थ खातं सांभाळता येईल असा एकही नेता राज्यामध्ये नाहीये, त्यामुळे अर्थ खातं फडणवीसांकडे ठेवणं यातच राज्याचं शहाणपण आहे असंही राऊत म्हणालेले आहेत। हे मुख्यमंत्र्यांचे अधिकार आहे, कोणाला कोणतं खातं द्यावं आणि कोणतं खातं आपल्याकडे ठेवावं। या क्षणी इतकं सांगेन की अर्थ खातं मुख्यमंत्र्याकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। हे आता माझं मत आहे, जो माझा अनुभव आहे त्यानुसार मी आताचं राजकारण पाहतोय। राष्ट्रवादीतल्या घडामोडी पाहता असं म्हणताय का? राज्यातल्या घडामोडी पाहता अर्थ खातं या क्षणी सांभाळेल इतका सक्षम माणूस मला दिसत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात। त्याच्यामुळे ते मुख्यमंत्र्यांकडे असणं यात राज्याचं शहाणपण आहे, सगळ्यांचं शहाणपण आहे। तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली प्रतिक्रिया घेणार आहोत। अमोलच्या एकीकडे राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी आग्रही असताना दुसरीकडे आता शिवसेना युपीटीचे खासदार संजय राऊतांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय, अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे राहणं यातच राज्याचं शहाणपण आहे। कशा पद्धतीने आपण या विधानाकडे पाहता? त्यांनी स्वतःचं वैयक्तिक विधान मांडल्याचं त्या प्रेसमध्ये सांगितलं, पण मला असं वाटते त्या विधानाला संजय राऊत साहेबांना संजय राऊत साहेब कंसात कळ लावे असं म्हणावं। त्याला भांडणं लावण्याचा जो प्रकार किंवा कळ लावण्याचा जो प्रकार असतो ना, त्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांचा अधिकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार त्या अर्थ खात्यावर आहे। कारण महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस राज्याचे अर्थमंत्री म्हणून दादांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते खातं सांभाळलं होतं। आणि देवेंद्रजी सक्षम आहेत का तर 100% आहेत। त्यांच्या सक्षमते असक्षमतेबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाही, पण अशा वेळी राऊत साहेबांनी असा मिठाचा खडा टाकून त्यांना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे महायुतीमध्ये कळ लावायची आहे किंवा भांडणं लावायची आहेत। पण एक लक्षात घ्या, दादांच्या जाण्यानंतर देवेंद्रजी एक मोठा भाऊ म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत। त्या खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकार आहे आणि राऊत साहेब जे म्हणतायत की राष्ट्रवादीमध्ये कोणी सक्षम खातं चालवणारं नाही, अख्खा पक्ष सक्षमतेनं चालवण्याचं कसं आमच्या सुनेत्रा वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्याकडे आहेत। मागच्या काळामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब राज्याचे अर्थमंत्री होते, त्यांनी चांगल्या पद्धतीने ते खातं सांभाळलं होतं। त्यामुळे आम्ही काय सांभाळायचं, उलट महाविकास आघाडीच्या काळात उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा अजितदादांनी अत्यंत सक्षमपणे ते खातं सांभाळलं होतं। त्यामुळे कोणाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणं मला असं वाटते राऊत साहेबांचं ते वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे। अर्थात ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, पण महायुतीमध्ये देवेंद्रजी उत्तम निर्णय घेऊन हे खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडेच ठेवतील असा आम्हाला विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीने तो शब्द दिला असल्यामुळे ते तो शब्द पाळतील याबद्दल आमच्या मनात सध्या दुमत नाही।